तर माझा मुलगा म्हणला त्याचा आता ही आजी एवढी मोठी केस लागली, आता मी काय बोलायचे. माझी परिस्थिती अशी आहे, मी 50 रुपयाची मुंडी भाजतोय. कसा तरी चिल्ले पाले 200-500 रुपये कमवून मी घर चालवतोय. माझी परिस्थिती खराब आहे, काय बोलून फायदा, मी काही करू शकत नाही. वारंवार सगळ्यांची हेच बोललो मी. माझी विनंती बस, तू काही करू नाही शकत, माझे काही अवकात नाही बाई बस. बरोबर 10 वर्षांपूर्वीच म्हणजेच 10 सप्टेंबर 2014 या दिवशी कल्याणमध्ये पहाटे NIAची एक टीम दाखल झाली आणि या NIAच्या टीमने कल्याणमधील 4 तरुण शाहीम तानकी, फहाद शेख, त्यानंतर अरबाज म्हणून असे 4 तरुण यांना त्यांनी ISIS मध्ये गेले आहेत म्हणून त्यांच्या परिवारांच्या घरी त्यांच्या राहत्या घरी छापे टाकले होते. आणि तेव्हाच पहिल्यांदा भारतातून 4 तरुण हे ISIS मध्ये भरती होण्याकरता कल्याणमधून गेल्याची माहिती समोर आली होती. धक्कादायक सगळा प्रकार होता. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला होता. आणि 30 तारीख 10 सप्टेंबर 2025 म्हणजेच अवघ्या 2 दिवसापूर्वीच दिल्ली स्पेशल सेलनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये कल्याणमधील 2 तरुण जे आहेत हे ISIS या संघटनेशी संबंधित आहेत. त्यांनी काही प्लान केला आहे दिल्ली किंवा भारतामध्ये विविध ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचा. ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आणि बरोबर 10 वर्षांनीच पुन्हा एकदा कल्याण हादरलं. मी तो जो व्यक्ती आहे यामध्ये सुफियान आणि आफ्ताब असे 2 तरुण आहेत. या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्या आफ्ताबच्या घराजवळ आहे मी. साधी एकदम राहणीमान आहे, चाळ आहे साध्या. इथं अगदी कल्याणपासून बऱ्याच अंतरावरती नेवाळी फाट्यापासून पुढे आपण जर पाहिलं तर या घरामध्ये ते राहतात आणि साधं घर आहे. इथेच 4 दिवसांपूर्वी जे आहे हे NIAची टीम, दिल्ली स्पेशल सेलची टीम, बऱ्याच तपास यंत्रणा ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि त्यांनी तपास केलेला आहे. हे वडील आहेत आफ्ताबचे. तुमचं नाव सांगा. माझं नाव नसीर. नसीर भाई, तुमचा व्यवसाय काय आहे आणि कसं तुमचं घरातलं सर्व उदरनिर्वाह चालतो? माझा व्यवसाय आहे, मी बकऱ्याची मुंडी भाजून विकतोय आणि बाहेरचे कस्टमर मुंडी माझ्याकडे घेऊन येतात, मी त्यांना 50 रुपयाला मुंडी भाजून देतो. हा माझा व्यवसाय आहे. तुम्ही तिथं काम करत असताना तुमच्या सोबत तुमचा मुलगा आफ्ताब काम करायचा आहे का? हा, माझ्यासोबत माझा हात बचवायचा, मुंड्या धुवायचा, पाणी आणायचा, हे असं माझ्या हाताखाली हप्त्यामध्ये 3 दिवस धंदा लावतो मी. किती वर्षापासून तो हे काम करतोय? त्याचं वय काय झालं? त्याचं वय आहे 22 वर्ष किंवा 23 असा. 22-23च्या लगबगमध्ये आहे तो. आणि त्याच्यानंतर तो हप्त्यामध्ये माझा धंदा 3च दिवस आहे, रविवार, बुधवार, शुक्रवार. 3-4 दिवसांपूर्वी काही दिल्ली पोलिसांच्या टीम आल्या होत्या. त्यांनी आपली चौकशी केली, घराची झडती घेतली. काय नेमकं त्यावेळी घडलं? तर ते घरामध्ये काही भेटलं नाही. त्यांनी ते आले आणि त्याच्यानंतर ते बोलले की बा मी दिल्लीहून आलोय आणि आल्यानंतर आमच्याकडे सर्च वॉरंट आहे. तर त्याच्यानंतर ते म्हणे बा आमची तुम्ही झडती घ्या. हो, मग त्याच्यानंतर आम्ही कारवाई सुरू करतो. मग मी म्हणलं तुमची काय झडती घ्यायची, तुम्ही तर साधे सीधे दिसता, काही दिसतच नाही तुमच्याकडं. मी एक साधा सीधा माणूस, बोळा माणूस. तरी पण मी त्यांना असं करून मी त्यांना मागं मोरं बघितलं तर काही नव्हतं. तर त्यांनी काय केलं का बा की झडती घेतल्यानंतर त्यांनी तलाशी घेतली. काय तर घरांची तलाशी घेतल्यानंतर त्यांनी काय केलं का बा मी त्यांना सगळा भांडे कुंडे बर्तन भांडे जे बी असेल ते सगळं मी त्यांना दाखवून दिलं. नेके सुटकेस कबाड विबाड सगळं काही चेक कर, सगळं उघडं माझ्या हातानं मी त्यांना दाखवलं. त्याच्यामध्ये काही त्यांना त्याच्यामध्ये तपशील काही त्यांना इन्क्वायरीमध्ये त्यांना काही भेटलं नाही. मग जेव्हा पोलिसांनी का झडती घेतली सांगितलं तेव्हा ते काय म्हटले? तुम्हाला मग काय कळलं? आफ्ताबने काय कळलं? आफ्ताबने काय केलंय? बस ते पोलीसवाले जे बोलले की भाई मी म्हणलं बा इतकी पोलीस येऊ राहिली तर हे काहीतरी मोठा लफडा आहे. हा म्हणून इतकी पोलीस येऊ राहिली. हा, आणि त्याच्यानंतर मग ते पोलीसवाल्याने तर काही मला दाखवलं नाही तेव्हा यांना असं केलं. तर काय म्हटले आफ्ताबने काय केलं किंवा तुम्ही काय विचारलं? नाही, मी त्यांना विचारलं तर ते म्हणजे बा तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्हाला माहीत पडणार काय झालं ते, आम्ही काही बोलू शकत नाही बोलले ते. आफ्ताब तुमच्या सोबत काम करायचा, आठवड्यातून 3 दिवस तुमच्या सोबत असायचा, या व्यतिरिक्त तो कुठे जायचा? नाही, असा कुठं जायचा नाही तो. हा, अरे गेला तर ते घंटा अर्धा घंटा इथं असा ते आणि तो बाहेर जायचा बस, मित्रासोबत आहे असं आहे त्याचं बोलायचं. कोण त्याचे मित्र होते? कारण एक मित्र सुफियान आहे, त्याच्याच त्याने त्याला भडकवलं. कुठे सुफियान कुठे राहतो? इथे सुफियान उमरामध्ये राहतोय. उमरामध्ये असा माझा ऐकण्यामध्ये, मला पक्का ठिकाणा माहित नाही.
समज मी सुफियान मुंबऱ्यातच राहतो, हा. पण आपल्या मुलाचा मित्र इतक्या लांबचा राहणारा मुंबऱ्यातला आणि तो वारंवार इथं येतोय याबद्दल नाही वारंवार नव्हते येत. कशाला त्याच्यावर बी आपण आडगं बायचानच कधी मध्ये येत होता तो, असंच न काम काही तुम्ही काम. कधी विचारलं आफ्ताबला की हा सुफियान कोण आहे, कुठे राहतो, किंवा त्याचा काय व्यवसाय आहे, तो तुला का भेटतो, कधी मी त्याला विचारलं मी तर ते काय म्हणला का हे चप्पलचे ये ये ना पावचे ये आतमध्ये. तो काय बोलला का बाई हे चप्पलचा चप्पलचा कारखान्यामध्ये काम करतोय असं त्याने मला सांगितलंय. तर मग कधीच सुफियान बद्दल काय असं म्हटलं? मला सुफियान मला दिसायला आणि का गरीब परिस्थितीचा होता ना तो, पण त्याचं माझं बी त्याच्यावर काही संशय नाही ना का बा असं करण हो म्हणून काय मला बी काहीच आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलं की आफ्ताब आणि सुफियान हे काही व्हिडिओ पाहायचे, आयसिस जे दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेसोबत त्यांना काम करायचं आहे, आणि एक कोणतरी त्यांचा तिथं मेन मास्टर माइंड जो होता त्याच्याशी आफ्ताब आणि सुफियान व्हिडिओ कॉलवरती बोलायचे. याबाबत कधी आपल्याला माहिती मिळाली किंवा आपण कधी व्हिडिओ आपल्यासमोर पाहता? नाही नाही, अरे बाबा असा पडला तर ते मोबाईलच बोलून टाकला असता ना भाऊ, मी काय सांगू तुम्हाला. हा असं काय पाहिलंच नाही ना मी. कधी तुमच्या लक्षात आलं नाही की तो नेमकं मोबाईलमध्ये काय पाहतो? नाही नाही नाही, असं काही लक्षातच नाही आलं ना काय. कारण आता जी चौकशी समोर आली तेच की तो सतत व्हिडिओ पाहायचा आयसिसचे, आणि त्याच्यामधून तो काही 2 लोकांची तिथल्या परदेशात तिथं ही सगळी संघटना आहे, जे 2 म्होरके जे आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांच्या संपर्कात होता, व्हिडिओ कॉलवर बोलायचे आणि काय नेमकं कसं दहशतवादी हल्ला केला जाईल, किंवा काय तुमचं इथं तुम्ही मुस्लिम धर्मात तुम्ही का जन्म घेतलाय, तुम्हाला तिथून जर तुम्हाला स्वतःला शहीद व्हायचं असेल किंवा मला जन्नत पाहिजे असेल तर तुम्हाला हे सगळं काम करावं लागेल, अशा पद्धतीने वारंवार तो व्हिडिओ पाहायचा. कधी थोडी तरी संशय आला? नाही 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 साहेब, मला असा मी व्हिडिओ बी काही याचा बघितला नाही आणि मला काय असा संशय पण नाही आला. कधी तुमच्याशी बोलला तो असं काय? नाही नाही नाही, अरे बाबा माझ्याशी जास्त बोलत पण नव्हतं. ते काय कामाची काम. आता हे माझे मित्र आहे पावचे, यांच्याशी कधी बकरा कापायला त्यांचे तिकडे जायचं, घरी येऊन जायचं काय, आणि काम धंदा चांगला करायचा. पण माझा असा संशय नाही ना, मी जे त्याला काम बोलतो की बा हटलीवर जा, हे मुंडी ही वजडी आणि किंवा जी बी आहे हे होटलीवर देऊन ये, ऑर्डर देऊन यायचा तो. ज्या दिवशी तो इथून जात होता त्यासोबत सुफियान होता, काय नेमकं त्यावेळी घडलं? नेमकं त्या दिवशी असा घडला का त्याला मी बोललोय का तू का बस जातोय त्याच्यासोबत, का जातो त्याच्यासोबत, आपला मागं सरावण गेला, आपला गणपती गेले, आपला धंदा बंद होता, आता धंदा चालू झालाय हो, तर तू धंदा पाणी सोडून का जाऊ राहिला. तर तो म्हणजे मला मी गुरुवारी परत येऊ राहिलो. काय गुरुवारी परत येऊ राहिलो, आणि गुरुवारी परत आल्यानंतर मी त्याला बोललो मी एक काम कर, उद्या मंगळवार आहे हो, मला मंगळवारी पेमेंट टाकणं पडतो, मालवाल्याचे पैसे देणं पडते, आपण त्याला पैसे नाही दिले तर तो आपल्याला माल देईल का. मी त्याला असं बोललो तर ते म्हणे मी गुरुवारी येऊ राहिलो, आल्या तुम्हाला पैसे देणार. हे तुमच्या समोर बोल निघायचे बोलणार? निघायचे बोलणं झालं. मग तुम्ही थांबवलं नाही त्याला? अरे बाबा आता वय 20-22 वर्षाचा वर मुलगा आहे, आपण जास्त दबाव नाही टाकू शकत ना. आता आजकालची मुलं अशी आहे, आता ते ना मला माझ्यावर हात उगारला तर माझं आयुष्य काय राहिलं का. अगर संतापनामध्ये ते ना माझ्यावर हात उचलला तर माझं काय राहिलं मग. तरी मी त्याला 2-3 चमाट मारले. त्याला म्हणलं आई वडिलापेक्षा तुला मित्र जास्त आहे. आता म्हणलं तू एवढं होऊन सुद्धा तुम्ही त्याला विचारलं की तू का चाललाय म्हणून? अरे भाई आता विचारलं तर तू काय बोलला, मी मित्रासोबत चाललो त्याच्या गावी. आता काय कामाशी चालला हे मी त्याला काही. सुफियानची काय तुमचं बोलणं झालं होतं त्यावेळी? सुफियानचं माझं बोलणं हे झालं की सुफियान म्हणे की भाऊ मी ते मला मावसा म्हणत होता सुफियान. मग मावसा मी यांना माझ्या गावी नेऊ राहिलो, आणि माझ्या आई वडिलाची प्रॉपर्टीचा लफडा आहे, आणि माझी सावतर आई आहे ती पैसे विषय मागते, आणि म्हणून मी याला घेऊन चाललो असं तो मला सुफियान बोलला. आता असा बोलून गेला, ती तिकडं कुठं गेली आता हे मला काय माहिती. मग आता पुढे तुमचं काय म्हणणं आहे किंवा कशा रीतीनं? बघा साहेब, आता ही मॅटर असं आहे, मी याच्यामध्ये काय बोलू, आता तुम्ही समजू शकता. मुलगा गेला आहे, आता एक मुलगा तुमचा सतत डिप्रेशन मध्ये असतो, आणि आता हा मुलगा अशा रीतीने अटक आहे. आता हे काय आहे तर माझा मुलगा मला त्याचा आता ही आजी एवढी मोठी केस लागली, आता मी काय बोलायचे. माझी परिस्थिती अशी आहे, मी 50 रुपयाची मुंडी भाजतोय, कसा तरी चिल्ले पाले 200-500 रुपये कमवून मी घर चालवतोय. माझी परिस्थिती खराब आहे.
काय बोलून फायदा, मी काही करू शकत नाही. वारंवार सगळ्यांची हेच बोललो मी. माझी विनंती आहे, बस तू काही करू नाही शकत, माझ्या काही अवकात नाही बाई. बस. आफताबशी काय अटक झाल्यानंतर पोलिसांनी काय बोलणं करून दिलं किंवा नाही काय बोलणं ते झालं? बोलले का बाई तिथं तुम्हाला फोन आला तरी तुम्ही यांच्याशी संपर्क मध्ये राहा. हे तुम्हाला काय बोलते त्याच्यामध्ये सहकार्य करतील आणि तुम्ही यांना सहकार्य करा, असं ते बोलले. जाणार तिकडे त्याला भेटायला? आता बघ काय जाऊ साहेब, ही दिल्ली कुठं, माझी कंडिक्शन अशी, माझ्या पायानं उभा राहत नाही येत मला. आता मी काय जाऊ, तिथं माझा कोण आहे, आणि मी तिथं गेलो माझं काही झालं तर हे दुसऱ्यांना काय, यांना कोण पोचणार. मला खूप माझ्या जीवाची भीती वाटते. आई, ज्या पद्धतीनं वडील म्हणतात की शेवटी आता कोण आहे पाठीपुढे, तुम्ही आता 3 दिवसच फक्त दुकानावर असायचा. 3 दिवस राहायचं दुकानावर, बाकी दिवस सकाळी मग 10-11 वाजता उठायचा, आंघोळ करून नाश्ता पाणी करून बसायचं इथं खुर्ची घेऊन. काय करायचं इथे बसून? तो मोबाईल बघायचा. अरे कधी कधी मी म्हणायचं काय रे मोबाईल बघतो, एखाद दिवशी तुझा बाप मोबाईल घेऊन फोडून टाकन. आणि ते बोलले होते, मी तुझा मोबाईल एक दिवस फोडून टाकन, तुला लय मोबाईल काम सोडून मोबाईल बघतो, दुकानावर जा, बरं पाना असं करा. काय बघायचं मोबाईल मध्ये? ते हे नाही पाहिलं आम्ही. आता जे युट्यूबवर बघते ते आम्ही समजा तोच बघतो. आता आम्हाला काय माहिती, मी तर शिकलेलं आहे नाही का, मला माहिती नाही त्याच्या मोबाईल मध्ये काय बघतो तू. आता हे मोबाईल बघत असते त्यांच्या शेजारी थोडंफार मी बघते बस. आता त्याच्या मोबाईल मध्ये काय, आता त्याला अटक केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे मोबाईलवर व्हिडिओ पाहून आयसिस या दहशतवादी संघटना आहे त्यांची व्हिडिओ पाहून, तिथल्या प्रमुखांची मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलून तो पूर्ण एक वेगळ्या दहशतवादी कसं असायचं, कसं बनायचं, कसे दहशतवादी हल्ले करायचे, हे सगळं तो मोबाईलवर बघून तो शिकलाय. मला कधी वाटलं तो मोबाईल बघताना या सगळ्या गोष्टी करतोय? नाही, तो असा घरात कधीच नाही बोलला. सुफियानची कधी भेट झाली तुमची याची जायच्या आधी? नाही, तो फक्त त्या दिवशी आला, मी म्हणला का मावसा मी त्याला घेऊन जातो. तर मी म्हणलं बाबा बघ तुझं गाव एकीकडे आहे, 3 दिवस जावायला लागते, 3 दिवस यायला लागते, आमची एवढी ताकद नाही, आम्ही इतके दिवस आमचा मुलगा पाठवत नाही. तो बाबा आमच्या, माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी तू निघाला त्याच्या आधी सुफियान कधी आला होता का? नाही, तो तिकडून तिकडच यायचा, तिकडून तिकडच जायचा, फक्त नाव ऐकलं दुकानावर? हा, तिकडं यायचा. मला वाटतं जास्त कर हे असल्यावर नसन येत तो, कधीतरी सुट्टीच्या दिवशी आला असन, बसला असन दुकानावर, गेला असन, असं वाटतं मला. मग सुफियानशी जाताना तुम्ही काय बोलत होता? त्यांना म्हणलं बाई नको घेऊन जाऊ तुम्ही माझ्या मुलाला, तुमचं गाव लांब आहे खूप, आम्ही तिकडचे हाय नाही, तू कशाला घेऊन जातो बाबा, माझ्या मुलगा काय झालं काय फसला तू. तो म्हणतो नाही मी 2-3 दिन मी गुरुवार तक आ जाएंगे. तर म्हणलं ठीक आहे असं म्हणलं. मग तरी पण मी त्याला तिकडे घेऊन बोलले, ते जामत त्याला कधी खूप मारे कधी. त्याने नाही ऐकलं, तो उठला, बॅगमध्ये आपला 2 पॅन्ट 2 शर्ट घातला, मोबाईलचा चार्जर घेतला, टाकला आणि निघला. तर मग मी त्याला म्हणले तुला आईबाप जास्त का तो मित्र जास्त? तो मित्र तुझ्या खड्ड्यामध्ये उतरणार का? आणि तो मेला तू खड्ड्यात उतरणार का? आईबापाशिवाय म्हणलं कोण काम नाही येत. आईबाप चांगल्याला भी आहे, वाईटला भी आहे. पण तो कधी बोलायचा की जन्नत नसीब करना है, नाही, जन्नत में जाना है? नहीं ऐसा नहीं बोला. नहीं, जन्नत नसीब करना तो है गरीब की मदद करो, क्यों दुखी उसको खाना खिलाओ, पानी पिलाओ. जन्नत का मतलब ये नहीं. असं कधीच असं वाटलं नाही की नहीं, आफताब जो आहे तो कधी अशा मार्गाला जाईल? नहीं. जन्नत का मतलब ये होता है कोई गरीब को खाना खिला दो, किसको नाही, कारण काय पोलीस चौकशीमध्ये असं आलंय की तो सतत गरीब की बेटी की शादी करा दो, किसके पास है, तो ऐसा है. जन्नत ही नाहीये, नहीं, जन्नत दहशतवादी हल्ले करने नहीं, नहीं, जन्नत ही नहीं. कोई गरीब है, कोई पैसे वाला है, तो गरीब की बेटी की शादी करा दो, वो दुआ मिलेगी, अल्लाह उसको जन्नत में घर बनाए. ऐसा घर नहीं बनाए. कधीच आफताबशी कधीच असं बोलणं झालं नाही का? तो कधीच बोलला नाही असं. मग आता हे सगळं माहीत पडलं की तो आता एका दहशतवादी संघटनेत समज होता, तो मग काम तो दहशतवादी हल्ले करणार होता, त्याने दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट करायचे प्लॅनिंग केलं होतं. नाही, ते असं तर कधी ऐकलं नाही. पण त्या दिवशी ते लोक आले ते पण असे बोलले नाही, फक्त ते बोलले मोबाईलच्या संपर्क मध्ये होता तो, ते मोबाईलवर बोलताना आम्ही त्याला पकडलं, एवढं बोल. त्याच्याकडे आम्हाला काही भेटलं नाही असे बोलले. ते काय संपर्कामध्ये कोणाशी होता ते नाही सांगितलं त्यांनी, ते मोबाईलवर मित्रामुळे फसला तेवढं बोलले.
तर ही सगळी परिवार आहे. दिल्ली स्पेशल टीम जी आली होती त्यांनी या संपूर्ण घराची झडती घेतलेली आहे. एकूण एक कोपरा त्यांनी पूर्ण झडती घेतली. पण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये हीच घटना आहे की आयसिस या दहशतवादी संघटनेची पाळेमुळं ही संपूर्ण कल्याणमध्ये आणि मुंबईमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत यातून लक्षात येतं. कारण का पुन्हा तेच 10 वर्षांपूर्वी 10 सप्टेंबर 2014 या दिवशी कल्याणमधून 4 पोरं जी आहेत, 4 मुलं जी आहेत ती आयसिस या संघटनेमध्ये सामील झाली होती. आणि पुन्हा आता ही 2 मुलं, यामुळे आयसिस या दहशतवादी संघटनेची पाळेमुळं ही संपूर्ण कल्याणमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.